नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आता आपण मेन एका स्टेजवर आलेलो आहे. त्या स्टेजमध्ये आता आपल्याला लॉग आणि अँटी लॉग कसं फाइंड करायचं आता आपल्याला प्रॉपरली समजून जाईल. आत्तापर्यंत आपण बेसिक करत आलेलो आहे, बेसिकच्या स्टेप्स फॉलो करत आलेलो आहे. परंतु आता जे आपण स्टडी करतोय ॲक्च्युली कॅल्क्युलेशन असेल आणि तुम्हाला लॉग आणि अँटी लॉग फाइंड करायचे. आता जर थोडं रिवाईज करायचं पाहिलं तर आपल्याला काय करायचे आहे, एखादं कॅल्क्युलेशन म्हणजे कसं असणार आहे, 2.35 डिवायडेड बाय 3.25. नॉर्मली ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन करतोय तरी खूप डिफिकल्ट जातं. आपण ज्यावेळेस कॅल्क्युलेशन करतोय हे सोपं आहे, म्हणजे 235 325 यू कॅन डिवाइड बाय 5. पण ज्यावेळेस लॉंग असते, आता समजा एक्झाम्पल घेतला आपण, इथे घेतो मी 0.0345 अपॉन 1.325. नाउ द कॅल्क्युलेशन बिकम्स डिफिकल्ट. वाय द कॅल्क्युलेशन बिकम डिफिकल्ट? आता ही डिव्हिजन करणं आपल्याला अवघड जातं. त्याच्यासाठी आपण काय करतोय, लॉग टेबल यूज करतोय. लॉग टेबल ज्यावेळेस आपण यूज करतोय आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा काय करायचे, लॉग घ्यायचे आणि त्याच्यानंतर परत काय घ्यायचं, अँटी लॉग घ्यायचं. म्हणजे आपले हे दोन स्टेप्स असणार आहेत, लॉग अँटी लॉग. बरोबर आहे. लॉग घेतलं परत अँटी लॉग केलं म्हणजे ते तुम्हाला व्हॅल्यू भेटेल. आता ज्यावेळेस तुम्ही लॉग आणि अँटी लॉग व्हॅल्यू घेताय, इथं जर पाहिलं तुम्ही, आता जर पाहिलं आपण लॉग अँटी लॉग ज्यावेळेस व्हॅल्यू घेताय, लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही लॉग फाइंड करताय, लॉग हा काय पार्टनी कन्सिस्ट आहे, एक आहे कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसा. कॅरेक्टरिस्टिक्स काय करतोय आपण, जस्ट बाय ऑब्झर्विंग द नंबर्स वी कॅन फाइंड द कॅरेक्टरिस्टिक्स. हाऊ वी कॅन फाइंड द कॅरेक्टरिस्टिक्स? इफ n is greater than equal to 1, then just subtract 1 आणि जर n लेस दॅन 1 असेल तर तिथं आपण काय करतोय, काउंट 0 करतोय आणि काउंट 0 करून तो काउंट 0 आफ्टर डेसिमल प्लस 1 दॅट बिकम्स युअर कॅरेक्टरिस्टिक्स. हे झालं लॉग कॅरेक्टरिस्टिक्स फाइंड केला. मॅन्टिसा कसा फाइंड करतोय आपण, मॅन्टिसा वी हॅव टू गो टू द लॉग टेबल, वी हॅव टू यूज द लॉग टेबल. आता ज्यावेळेस तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसा ऍड करताय दॅट बिकम युअर लॉग. त्याच्यानंतर आपल्याला अँटी लॉग फाइंड करायचे. अँटी लॉग फाइंड करते वेळेस तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स फाउंड, इफ द कॅरेक्टरिस्टिक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 देन यू हॅव टू ऍड देअर 1 अँड यूज देअर डेसिमल. आता आपण पाहूया स्टेप ज्यावेळेस आपली सॉल्व्ह करून. आणि जर तुमचा n लेस दॅन 1 असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचे, तिथं 10⁻² म्हणजे ऍड 1 करा त्या कॅरेक्टरिस्टिक्सला आणि इथं तो 10⁻² तुमचा पॉवर असेल. इथं पण तुमचा इथं -1 करायचे आणि तो तुमचा असेल 10⁻² तो पॉवर असेल. बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याला अँटी लॉग फाइंड करायचे. आता जर आपण पहिला प्रॉब्लेम घेऊयात. पहिला प्रॉब्लेम ज्यावेळेस आपण घेतोय लॉग 10x, मला व्हॅल्यू कशाची फाइंड करायची, मी पहिला प्रॉब्लेम घेतोय लॉग 10x इक्वल टू बार 5.2385 मायनस 2.8031. हे तुमचा प्रॉब्लेम आहे. व्हॅल्यू कशाची फाइंड करायची, एक्सची. म्हणजेच मला काय करावं लागेल, अँटी लॉग ऑफ लॉग 10x हे जर फाइंड केलं, अँटी लॉग कट होईल आणि हा काय भेटेल तुम्हाला, एक्स भेटेल. म्हणजे तुम्हाला तिथं लॉग फाइंड करायचे पहिल्यांदा, त्याच्यानंतर अँटी लॉग फाइंड करायचे. आता ज्यावेळेस तुम्ही अँटी लॉग फाइंड करताय आपल्याला एक स्टेप्स खूप महत्वाची आहे, जे आता समजा मी इथं हाच नंबर घेतोय बार 5.2385. याचा अर्थ काय होतो, इट इज -5 प्लस 0.2385. डोंट डू -5 minus 0.2385 because this is the value of what it is. If this number is like this -5.2385, so that become it is minus 0.2385. This is the very important concept. आणि मुलं इथं चूक करतात आणि हे चूक होत असल्यामुळे बाकीचं पूर्ण कॅल्क्युलेशन रॉंग होतं आणि आन्सर आपलं रॉंग घेतं. तर ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे, ते तुम्हाला फॉलो करायचे. आता जर पाहिलं लॉग 10x, मी तर काय करतोय, मी हे घेतोय म्हणजे मला प्रोसेस सांगितली मी तुम्हाला कशी प्रोसेस करायची ती. आता जर पाहिलं आपण लॉग 10x, मी अगोदर लॉग 10x ची व्हॅल्यू फाइंड करतो काय ते. याला मी कसं लिहीन, -5 प्लस 0.2385 मायनस, आता इथे तुम्हाला समजेल याची व्हॅल्यू काय असेल, -2 मायनस 0.8031, कारण हा -2.8031 आहे, इट इज नॉट द बार. आता जर पाहिलं आपण -5 - 2 काय होईल, -5 - 2 दिस बिकम -7 प्लस you can subtract this. Now this become it is minus 0.8031
-0.8031 प्लस 0.2385 सबट्रॅक्शन काय येईल 11 5 6 12 8 4 9 3 6 7 2 5 it is minus, so this value becomes -0.5646 getting. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचे -7 मायनस दिस डेसिमल, तर तुम्ही इथं जर तुम्ही सॉल्व करता या ठिकाणी, आता सॉल्व जर केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काय येणार आहे -7 मायनस 0.5646, तर व्हॅल्यू पाहून व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करून घ्या आणि जर पॉसिबल असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजे आन्सर आपण टॅली करूयात की तुम्हाला सबट्रॅक्शन येते का नाही येते ते व्हेरीफाय करूयात. सो प्लीज डू द कॅल्क्युलेशन. याची व्हॅल्यू सॉल्व करा. आता हे ज्यावेळेस मी -7 मायनस मी इथं काय करतो, इथं थोडी आपल्याला ॲडजस्टमेंट करायचे. -7 मायनस 1 प्लस 1.5646 इथं काय केलं मी, हे -1 आणि +1 एकनं सबट्रॅक्ट केलं एकनं ॲड केलं, आपल्याला काही फरक पडत नाही का, तर थोडं सिम्प्लिफिकेशनसाठी, कारण आपण मायनस परत मायनसमध्ये आन्सर येणार आहे त्यामुळे आपण हे केलं. आता ही जी -7 मायनस 1 आहे याची व्हॅल्यू किती आली -8 आणि 1.0000.5646 हे व्हॅल्यू किती येईल, 10 मधून 6 गेले 4, 9 मधून 4 गेले 5, 9 मधून 6 गेले 3, 9 मधून 5 गेले 4, इट इज 0. सो दिस व्हॅल्यू बिकम प्लस 0.4354. आता ही जर व्हॅल्यू पाहिली आपण, ही व्हॅल्यू 8.4354. दिस इज द log 10x. This is the log 10x. Now take the antilog, taking antilog on both sides. On both sides we are getting there antilog of log 10x equal to, that is equal to antilog log cancel होईल, राहील काय फक्त x, जी की आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो antilog of बार 8.4354 बार 8.4354. आता या ठिकाणी तुम्हाला अँटीलॉग फाइंड करायचे आहेत. आता अँटीलॉग फाइंड करण्यासाठी आपला इथून म्हणजे हा जो कॅरेक्टरिस्टिक्स आहे इथून मला समजलं n जर लेस-1 असेल तर मला काय करायचे, त्या ठिकाणी -1 करायचे, त्या ठिकाणी मला काय करायचे -1 म्हणजे बार 8 आणि मी बार 8 म्हणजेच -8 मी -1 करेन, म्हणजे तो काय होईल इंटू 10 to the power -9. आन्सर तर हे येणार आहेत बरोबर, म्हणजे याच्यावरून मला समजलंय. आता मला अँटीलॉग फाइंड करायचे आहेत. अँटीलॉग फाइंड करण्यासाठी आपल्याला यूज करायचे आहेत लॉग टेबल. आता लॉग टेबल सर्वांच्या समोर असेल. लॉग टेबल मी कालच्या सेशनला सांगितले की लॉग टेबल तुम्हाला कंपल्सरी आणायचं आहे. तर तुम्हाला मी माझ्याकडे पेज घेतले फक्त लॉग टेबलचे. इथे जर पाहिलं तुम्हाला हा अँटीलॉग दिसतोय. अँटीलॉग मध्ये तुम्हाला असे नंबर दिसतील 0.5, 0.51, 0.52, 0.53. त्याच्यानंतर इथे जर पाहिलं आपण 0.00.01. इथे जर पाहिलं तुमच्या लॉग टेबल ओपन करा. लॉग टेबल मध्ये एक अँटीलॉगची 2 पेजेस असतील. तर इथे दिसते तुम्हाला हे अँटी अल्गोरिथम्स. याच्यामध्ये असा एक तुम्हाला कॉलम दिसतोय. नंतर 0 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि त्यानंतर मेन डिफरन्स दिसतोय. पहा तुम्ही तुमच्या लॉग टेबल मध्ये प्रॉपरली. प्रॉपरली पाहिलं. आता तुम्हाला काय करायचे, आता हा जो कॅरेक्टरिस्टिक्स आहे तो तुम्हाला इथे 10⁻⁴ सांगणार आहे तुमचा नंबरचा. पण मला ज्यावेळेस अँटीलॉग फाइंड करायचे आहेत तुम्हाला काय करायचे, या ठिकाणी हा जो 0.43 दिसतो 0.43चं 5 मध्ये जायचं. 0.43चं 5 मध्ये जायचे. 0.43चं 5 म्हणजे 0.43चं 5 वरचा तुम्हाला कॉलम दिसेल. या ठिकाणी हा कॉलम आहे 5. सो 0.432723 आय एम गेटिंग दिस 2723. तुम्ही तुमचे व्हेरीफाय करा. त्याच्यानंतर मेन डिफरन्स 4 मध्ये काय या ठिकाणी
इथं 3 आहे, म्हणजेच तुम्हाला इथं ऍड करायचे तो नंबर, तर तुमचा नंबर होईल 2723 आणि या ठिकाणी डेसिमल द्यायचं, सुरुवातीला डेसिमल द्या, म्हणजे तुमचा अँटीलॉग जो आहे हा होईल 0.2723. समजलं? 0.2723 इंटू 10⁻⁹ हा तुमचं झालं, it is not 2 3, it is 3 6, so this become 6, this is 6. So 0.2726 इंटू 10⁻⁹ ही झाली तुमची x ची व्हॅल्यू, ही झाली तुमची x ची व्हॅल्यू. तर व्यवस्थितपणे समजून घ्या, प्रॉपरली समजून घ्या. हे प्रॉब्लेम आपला व्यवस्थितपणे करायचे, कारण आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री पूर्ण न्यूमेरिकल्स मध्ये तुम्हाला या स्टेप्स फॉलो करायचे आहेत. तर खूप इम्पॉर्टंट सेशनमध्ये आज आपण येतोय, खूप इम्पॉर्टंट सेशन आहे, जेणेकरून तुमचं लॉगॅरिथम्स हे परफेक्ट व्हायला पाहिजेत, म्हणजे परफेक्ट व्हायला पाहिजेत. तर नोट डाऊन करून घ्या, त्याच्यानंतर आपण दुसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात, जेणेकरून तुम्हाला आयडिया आणखी प्रॉपरली येऊन जाईल. तुम्ही हे जर परफेक्ट केलं आजच्या आणि उद्याच्या सेशनमध्ये, तर तुमचं 40% कॅल्क्युलेशनचं हेडॅक संपलं म्हणून समजा. त्याच्यानंतर फक्त फॉर्म्युले असतील, यूज कसं करायचं, दिलेलं काय, यूज कसं, गिव्हन डेटा, what which formula we have to use and how to solve. This is the method how to solve, that is simple things. So you have to expertise in the logarithms within the next two sessions, so that definitely you will get the confidence for the calculation. So we are solving the second problem, 4 log 10x equal to 3 into bar 1.3345. It is 3 bar 1 ला परत हाच कन्सेप्ट -1 प्लस 0.3345. मेजॉरिटी 90% स्टुडंट या ठिकाणी रॉंग करतात. बार 1 म्हणजे बार 1.3345, इथं पण -0.3345 येतात आणि बाकीचं पूर्ण आन्सर हे रॉंग येतं. सो डोंट डू लाईक दिस. सो दिस आन्सर इज मल्टिप्लाय देअर, -3 प्लस 3 5, it is 15 1 3 12 13 1 3 3 9 0 1 3 3 9 and 10. So it is 0.1 plus 1.0035. Getting? So this is your 4 log 10x. Now what I will do, I will again add there -3 plus 1 minus 1 plus 1.0035. Let us see what will happen there. So -3 minus 1, it become -1, and this is plus 2.0035. So this is the 4 log 10x. Now log 10x equal to, this 4 will go there, so it will become divided, the -4 plus 2.0035. का मी असं केलं, इथे जर समजा मी -4 डायरेक्टली केला असतं तर -3/4 परत तुमचं काय आलं असतं, फ्रॅक्शन मध्ये नंबर आला असता, म्हणजे डेसिमल मध्ये आला असता, परत कॅल्क्युलेशन थोडं हार्ड गेलं असतं. त्याच्यासाठी मी इथे थोडी ऍडजस्टमेंट केली, 1 आणि -1. ज्या वेळेस डिव्हिजन येईल तुम्हाला 4 ने 2 ने 3 ने, तर इथं आपण एक ना ऍड करायचं, एक ना सबट्रॅक्ट करायचं, म्हणजे थोडी ऍडजस्टमेंट करायचं. हळूहळू तुम्हाला समजून जाईल की ऍडजस्टमेंट आपण का करतोय ते. तर तुम्ही जर डिवाइड केलात तर हा होईल -1 प्लस, इट इज 0.507. So it is, I think, 0.5087. Now it is -1.5087. So can I write this, bar 1.5087. This is the log 10x, taking antilog on both sides. We will get antilog of log 10x, that is equal to antilog of bar 1.5087. आता हे बार 1 म्हणजेच काय, इथं बार 1 आहे, म्हणजेच हा काय होईल 10⁻², आणि आपल्याला 0.50 मध्ये काय पाहिजेत, antilog पाहिजेत. सो लेट अस फाइंड व्हॉट इज द व्हॅल्यू दिस. .5087. So 0.508, it is 3221, and this is the 7. So 7 is 6.
so it is 6, so that is 3227. So it is 0.3227. So this is 0.3227 into 10 raised to minus 2 is the value of the x. Getting? नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करूयात. Find the value of 0.3125 square upon 0.4629 1/3. आता हा प्रॉब्लेम आहे. आता तुम्हाला समजत असेल की आपण लॉगचा यूज का करतो. आता हे जर प्रॉब्लेम पाहिजे असेल तर कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर पहा किती डिफिकल्ट वे जाईल. बरोबर आहे. आता हे डिफिकल्ट वे जर तुमचं कॅल्क्युलेशन एवढं जातंय पण लॉग टेबलला आपण व्यवस्थितपणे सॉल्व्ह करू शकतो. आपल्याला दोनच पर्याय आहेत, एक तर आयदर यूज द लॉग टेबल ऑर द कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटर आपल्याला अलाउड नाहीये, म्हणजे दुसरा ऑप्शन काय लॉग टेबल. आणि लॉग टेबल आपल्याला 11वी आणि 12वीसाठी लॉग टेबल अलाउड आहे, त्याच्यामुळे लॉग टेबलमध्ये एक्सपर्टाईज होणं गरजेचं आहे. हे असं जर कॅल्क्युलेशन आलं तर आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करता येत नाहीयेत विदाउट नोविंग द लॉग टेबल. गेटिंग? तर त्याच्यासाठी आपल्याला लॉग टेबल येणं गरजेचं आहे. आता मला याची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल मी काय करतोय, लेट दिस x इज इक्वल टू 0.3125. सो आय विल taking the log on both sides x, so that become log of 0.3125 square upon 0.4629 1/3. Getting? आता इथे आपल्याला प्रॉपर्टी यूज करायची log a upon b, log a raised to m, log a into b ह्या प्रॉपर्टी यूज करायची. आता इथे जर मी डायरेक्टली केलं तर हा होईल log 0.3125 टू, आता हा डिव्हिजन आहे म्हणजे मायनस लॉग ऑफ 0.4629 रेज टू द पॉवर 1/3. गेटिंग? आता हा पॉवर मध्ये आहे त्याच्यामुळे मला इथं करायचे 2 लॉग ऑफ 0.3125 मायनस 1/3 लॉग ऑफ 0.4629. गेटिंग? आता जर पाहिलं आपण इथं जर मी 2 हा मल्टिप्लाय करायचे आणि इथे लॉग फाइंड करायचे. लॉग फाइंड करण्यासाठी तुम्हाला लॉग टेबल यूज करायचे आणि तुम्हाला लॉग माहिती आहे आपला लॉग हा 2 पार्टने कन्सिस्ट आहे, एक कॅरेक्टर्स. आता या स्टेप्स परत फॉलो करायचे, कॅरेक्टर्स आणि दुसरा मॅन्टिसा. आता इथं जर कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलं इथं तुमचं लेस दॅन 1 आहे, म्हणजे इथं 0 किती आहे, -0 किती आहे, -0 प्लस 1 म्हणजे हा काय होईल बार 1. हा काय होईल बार 1 पॉईंट. आता तुम्हाला लॉग फाइंड करायचे आणि लॉग फाइंड करण्यासाठी तुम्हाला दुसरं एक पेज असेल तिथे लॉगॅरिथम म्हणून लिहिलं असेल ते लॉगॅरिथमचा तुम्हाला या ठिकाणी यूज करायचे. लॉगॅरिथम म्हणजे आपण अँटी लॉग पाहिलं, आता आपल्याला लॉगॅरिथम पाहिजे. लॉगॅरिथम मध्ये तुम्हाला लॉगॅरिथम म्हणून पेज असेल, इथे लॉगॅरिथम म्हणून पेज असेल. सेम त्याचप्रमाणे इकडच्या साईडला फर्स्ट कॉलमला नंबर असतील, नंतर 0 to 9 आणि नंतर मेन डिफरन्स असेल. तर त्याच प्रोसेस फॉलो करायचे. या ठिकाणी मला 31चं 2चं 5, 31चं म्हणजे तुम्ही 31 मध्ये जा, 31चं 2 मध्ये किती आहे आपलं 4955. यू कॅन चेक इन युअर लॉग टेबल. 31 दॅट इज 31चं 2 4942. सो इट इज 4942. 2चं 5 मध्ये, 31चं 2 मध्ये 5, 31चं 2 मध्ये 5 म्हणजे हा 7 आला. 7 हा आपल्याला ऍड करायचे 4949 म्हणजेच हा होईल 4949 मायनस 1/3. इथं परत तुमचा हा इथे 0 एकच आहे म्हणजे -0 + 1 दॅट इज बार 1. सो दॅट बिकम बार 1 पॉईंट. आता इथं 46चं 2 मध्ये 9 मध्ये पाहायचं. 46चं 2 मध्ये 6646 आय थिंक 6646 2चं 9 मध्ये 8. सो दिस इज 8.
0.7566. So that become 0.6657. Getting? आता हे तुमचे लॉग आलेले आहेत. एखादी तुमचा कॅरेक्टर्स हा इकडचा तिकडे येऊ शकतो. 54, 57, 56 असं काही येऊ शकतं. तर तुम्ही तुमचं ते चेक करून घ्या लॉग टेबलमध्ये. त्याच्यानंतर 2 बार 1.4949 म्हणजे हा काय होईल -1 प्लस 0.4949 -1/3 -1 प्लस 0.6657. इथं जर पाहिलं तुम्ही आता हा काय होईल इथं मल्टिप्लाय करून घ्या. -2 प्लस 28148 9 2 8 9 into 2 8 1 2 8 9 9 into 2 8 4 2 8 हे मल्टिप्लिकेशन करून घ्या. 2 8 चला 1 4 2 8 9 8 8 चला 1 4 2 8 9. It is 0.9898. You can do calculation by yourself. मायनस आता मी इथे थोडी ॲडजस्टमेंट करतोय. -1 म्हणजे मला इथं 3 आणण्यासाठी काय करावं लागेल -2 करावं म्हणजे -2 प्लस 2 प्लस 0.6657. बरोबर आहे. आता इथं जर पाहिलं लक्षात घ्या इथं तुम्हाला म्हणजे 49 किंवा हे 57 कधी 54 येईल 53 येईल. हा डिफरन्स थोडा बहुत आला तरी चालतो कारण तेवढा मायनर डिफरन्स मायनर कॅल्क्युलेशनमध्ये येणार आहे. जेवढं तुमचं ॲक्युरेट येईल तेवढं तुमची ॲक्युरेसी वाढत जाईल. पण 4-5 फ्रॅक्शन नंतर डेसिमल तुम्ही इकडे तिकडे केला तरी चालतं. म्हणजे असं नाही की हाच का आला तोच का आला. तर लक्षात ठेवायच्या ठिकाणी. त्याच्यानंतर आता -2 प्लस 0.9898 इथं काय होईल पहा -1/3 -1 -2 -3 प्लस 2.6657 हे अशा प्रकारे येईल. आता जर पाहिलं आपण -2 प्लस 0.9898 हा होईल मायनस मी मल्टिप्लाय करतो या ठिकाणी आता -1 प्लस इथं काय होईल 3.8288. Okay, so it is 0.8885. Again do the calculation. So this is -2 plus 0.9898 plus 1 plus minus 0.8885. So this will become -2 plus 1. It is -1 plus 0.9898 minus 0.8885 83101. So it is 0.1013. So this become bar 1.1013 bar 1.103. This is the value of log 10x. This is the value of log 10x. Again check your calculation. Do the calculation by yourself only. त्यानंतर तुम्हाला आता इथं अँटीलॉग फाइंड करायचे. अँटीलॉग फाइंड करण्यासाठी हे मी रिमूव्ह करतोय कारण समजणार नाही जर मी इथं हे स्किप केलं पहिलेचं स्टेप. तर प्रॉपरली समजून घ्या. एक कमेंट्स मला पास करत जा की हे समजत आहे का नाही कारण हा खूप एक इम्पॉर्टंट स्टेज आहे. आता तुम्हाला log 10x ची व्हॅल्यू किती आली आहे. log 10x ची व्हॅल्यू आली आहे बार 1.1013. मला x ची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे ही पूर्णची व्हॅल्यू फाइंड करायची. तर मी काय करेन टेकिंग antilog on both sides. Taking antilog on both sides. So that will become here. It is antilog of log 10x equal to antilog of bar 1.1013
1013 गेटिंग. आता या कॅरेक्टरिस्टिक्सवरून मला समजतं की पॉवर किती येणार आहे. -1 आहे म्हणजे इंटू 10⁻². आता मला अँटीलॉग फाइंड करायचे आहेत. 0.1013 0.1011 आय एम गेटिंग 1262 आणि त्याच्यामध्ये जर मी 3 ला गेलो 0.10 याच्यामध्ये 3 ला गेलो तर 1 येतो म्हणजे हा 1 होईल. सो 1263 इट इज 0.1263 इंटू 10⁻² म्हणजेच हा होईल आपला. दिस इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. सो द व्हॅल्यू ऑफ therefore value of 0.3125 square upon 0.4629 1/3 equal to 0.1263 into 10⁻² is your final answer. इथे थोडंसं करेक्शन करून घ्या. पॉईंट आता ही ज्यावेळेस आपलं बार 1 आहे ना, आय थिंक मी अँटीलॉगच्या वेळेस ज्यावेळेस तुमचा निगेटिव्ह नंबर येतो म्हणजे बार 1.234 असा जर नंबर आला, एक स्मॉल करेक्शन आहे, करेक्शन नोट करून घ्या. बार 1 पॉईंट या ठिकाणी तुम्हाला काय करायचे, जर निगेटिव्ह नंबर आला तर हा निगेटिव्ह नंबर आहे, कॅरेक्टरिस्टिक्स निगेटिव्ह नंबर आहे, तर या ठिकाणी फक्त हा नंबर घ्या 1 - 1 हा काय करायचं 0, तो 10⁻0 पॉवर येईल. आता या ठिकाणी पहा 0.123 म्हणजे इथं आपण करेक्शन करून घेऊयात. एक थोडंसं करेक्शन आहे, करेक्शन पाहून घ्या. अँटीलॉग ऑफ बार 1.1013. आता मला बार 1 गुण म्हणजे हा बार 1 काय निगेटिव्ह नंबर आहे, बार 1 निगेटिव्ह आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय करायचे, बार 1 निगेटिव्ह आहे, बार 1 निगेटिव्ह आहे म्हणजेच तुम्हाला काय करायचे त्या ठिकाणी बार 1 म्हणजे हा पीची याची व्हॅल्यू किती आली 1 म्हणजे हा 1 - 1 करा म्हणजे हा 0, तर 10⁻0 पॉवर झाला म्हणजे याचं जर आन्सर आलं तर इंटू 10⁻0 असं येईल. आणि आन्सर पाहूयात आता आपण काय येईल. 10चं 0.10चं 1 0.10चं 1 0.10चं 1 0.10चं 1 1262 प्लस 3 0.10चं 1चं 3 10चं 1चं 3 मध्ये इथं 1 म्हणजे 1 तर तुमचं 0.1262. सो आन्सर इज 0.1262 इंटू 10⁻0 10⁻0 इज 1 म्हणजेच हा होईल आन्सर 0.1262. हे एक छोटंसं करेक्शन आहे. हे जर इथं निगेटिव्ह नंबर आला तर तुम्हाला त्या ठिकाणी मायनस करायचं आणि तो पॉवर 10⁻0 करायचे. तर हे आजपर्यंत आपण इथं प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतलेले आहे. नोट डाऊन करून घ्या प्रॉपरली, स्क्रीनशॉट मारून घ्या. आता मी परत एकदा स्टेप सांगतोय म्हणजे कन्फ्युजन होणार नाही काहीच. आय थिंक याच्या पहिलेचा प्रॉब्लेम पण आपण तर रॉंग केलं, 10⁻2 केलंय. सो दॅट मेक इट इज 10⁻10⁻0. आता पहा मी तुम्हाला इथं स्टेप्स प्रॉपरली एक्सप्लेन करतो. इथं तुम्हाला ज्यावेळेस लॉग फाइंड करायचे आहेत, पहिल्यांदा काय करायचे, अँटीलॉग अँड इट इज लॉग आणि हे एक्स अशी व्हॅल्यू फाइंड करायचे. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा लॉग घ्यायचं, त्याच्यानंतर अँटीलॉग घ्यायचं. आता ज्यावेळेस फर्स्ट स्टेपमध्ये तुम्ही लॉग घेताय, लॉग हा किती पार्टनी असतोय, लॉग हा कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसा, कॅरेक्टरिस्टिक्स आपण काय करतोय, जस्ट बाय ऑब्झर्विंग नंबर फाइंड करतोय, बाय ऑब्झर्विंग नंबर. आता बाय ऑब्झर्विंग नंबर म्हणजेच काय, जर तुमचा नंबर समजा डेसिमलच्या अगोदर म्हणजे डेसिमलच्या नंतर जर तुमचा नंबर हा n इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असेल तर तिथून सबट्रॅक्ट काय करायचे, त्या ठिकाणी
सबट्रॅक्ट 1 करायचे. समजा एक घेतलं मी एक्झाम्पल 314.2. आता इथं हा जो नंबर आहे इथं डिजिट किती आहेत 1 2 3 म्हणजेच किती येईल 3 - 1 हा काय होईल 2. प्रॉपरली समजून घ्या, मी आता पूर्ण इथं समराईज करतोय. तर 3 - 1 हा काय 2. त्याच्यानंतर n लेस दॅन जर 1 असेल म्हणजेच इथं 0.0235 असं जर असेल इथलं तुम्हाला डेसिमल नंतर 0 काउंट करायची. इथे 0 किती आहेत डेसिमलच्या नंतर म्हणजे एक 0 आहे मायनस हा 1 झाला प्लस इथं 1 करायचं म्हणजेच हा काय होईल -2 अँड दॅट बिकम बार 2. बरोबर आहे. त्याच्यानंतर मॅन्टिसा आपल्याला लॉग टेबल यूज करायचे म्हणजे मॅन्टिसा फाइंड करण्यासाठी आपल्याला यूज करायचे लॉग टेबल. लॉग टेबल तुम्हाला सांगितलंय कसं फाइंड करायचे. तर आता त्याच्यानंतर तुम्हाला अँटीलॉग ही दुसरी स्टेप आहे. अँटीलॉग फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करायचे पहा. तुमचा जर कॅरेक्टरिस्टिक्स अँटीलॉगला आपण अँटीलॉगरिथम यूज करतोय. जर कॅरेक्टरिस्टिक्स हा n ग्रेटर दॅन 1 असेल, ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे इथं एकनी ऍड 1 अँड दॅट विल बी द पॉवर. सो समजा इथं समजा लॉग ऑफ मला 2 चं फाइंड करायचे लॉग ऑफ 10. इथे किती आहे तुमचा कॅरेक्टरिस्टिक्स तुमचा 2 आहे 2.002 आहे म्हणजे इथे तुमचा पॉवर किती येईल एकने ऍड करायचे 2 + 1 हा किती झाला 10⁻3. सो दॅट बिकम युअर पॉवर ऑफ द 10. So antilog into that is 10⁻3. So point that your antilog into 10⁻3. त्याच्यानंतर जर तुमची व्हॅल्यू ही निगेटिव्ह नंबर असेल n जर तुमचा निगेटिव्ह नंबर असेल तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचे सबट्रॅक्ट 1 करायचे म्हणजे सबट्रॅक्ट 1 आणि सबट्रॅक्ट 1 केल्यानंतर दॅट बिकम युअर 10⁻⁴. म्हणजेच समजा बार 1.2034 असं जर असेल ह्याचा तर तुम्हाला अँटीलॉगरिथम टेबलमध्ये यूज करायचे आणि बार 1 म्हणजे हा काय होईल 1 म्हणजे -1 येतो -1 म्हणजे हा होईल -1 + 1 0 इंटू 10⁻0 म्हणजे पॉईंट दॅट विल युअर लॉग. समजलं. तर हे एक छोटंसं करेक्शन करून घ्या. परत मी सांगतोय नाही तर ती स्टेप तुम्ही कंटिन्युअसली फॉलो करता आणि आन्सर रॉंग येईल. तर या आत्ताच्या ह्याच्यामध्ये मी पूर्ण इथं समराईज केलेलं आहे. तर प्रॉपरली याचं पिक करून घ्या आणि तुम्ही व्यवस्थितपणे प्रॉपरली प्रॉब्लेम सॉल्व करून घ्या. सो आय होप दॅट द टुडेज लेसन इज very informative lessons for you and very interesting lesson, because if you not understood this it is very become difficult to understand the whole calculation for 11th and 12th science. So please note and try to solve all the problems in the notebook and send me the screenshot on the WhatsApp so that I will verify your answer. Everyone I am giving the instruction to the everyone you have to solve all the problems which is solved here and give me the pics of this through the WhatsApp. I will verify the answer and I will give the comments. I will reply to that your answers, and definitely I will understood that how many of you have understood clearly. So please note down this is a very informative and important session for you to study the ABCD of your 11th and 12th class. So if you like this lecture, so please hit the like button and share with your friends, because this is the very important, again I am saying very important session for your 11th and 12th science class. So thanks for watching this video. Thank you.